शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि आशिष शेलार यांचा खरपूस समाचार घेतला। भाजपचा कालचा प्रकार हा कोकणातल्या दशावतारासारखा होता असा टोला उद्धव ठाकरेंनी हाणला आणि ज्या मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूलाच गुंड खंडणीखोर बसतात ते आम्हाला कसे काय गुंड आणि खंडणीखोर म्हणू शकतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला। तसंच मुख्यमंत्र्यांनी काल पाणी पाजण्याच्या केलेल्या वक्तव्यावरही टीका केली। राम मंदिराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपला लक्ष्य केलं। गुंडांनी मावळ्याचा वेश केला म्हणून तो गुंड काय मावळा होत नाही। तसंच नुसतं कोणी काय आपलं काहीतरी घेतलं म्हणून कोण काय कृष्ण वगैरे काय होत नाही। त्यांच्या आजूबाजूला जे बसलेत गुंड, मुख्य म्हणजे त्यांची एक प्रतिमा होती चांगली स्वतःची, ती आता मलिन झालेली आहे आणि गुंडांचा नेता, गुंडांचा मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा होते की काय। आणि ती प्रतिमा मला त्यांच्याबद्दल किंवा भाजपाबद्दल काही बोलायचं नाही, माझ्या शिवरायाच्या महाराष्ट्राबद्दल जर का असं कोणाचं समज झाला तर ते मला खरंच क्लेशकारक होईल। मुंबई महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात नव्या घडामोडींना वेग आलाय। राज्याच्या राजकारणात काही नवीन समीकरणं अस्तित्वात येतात का याविषयी उत्कंठा शिगेला पोहोचली आहे। मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना मनसे एकत्र येणार का अशी चर्चा सुरू असताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी रविवारी संध्याकाळी अचानक मातोश्री गाठलं। त्यामुळे या नवीन समीकरणांविषयी कुतूहल निर्माण झालंय। नांदगावकर यांची शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेट होऊ शकली नाही। मातोश्रीवर शिवसेना नेत्यांशी त्यांची दोन्ही पक्षांनी एकत्र या विषयावरती सुमारे 15 मिनिटं चर्चा झाल्याचं समजतं। भाजपची मुंबईतल्या उमेदवारांची पहिली यादी 1 फेब्रुवारीला तर दुसरी यादी 3 फेब्रुवारीला जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तत्पूर्वी मुंबई भाजपची वर्षावर मॅरेथॉन बैठक पार पडली। त्यावेळी मुंबई भाजप अध्यक्षांसह आमदार आणि मुंबईतील पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीमध्ये 120 जागांवरील उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली आहे। मित्रपक्षांना किती जागा सोडल्या जाणार यावर भाजपनं मौन बाळगलंय। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखीन एक मोठा धक्का बसलाय। कृष्णा हेगडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर देवेंद्र आंबेडकर यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। काँग्रेस नगरसेवक देवेंद्र आंबेडकर हे मुंबई महापालिकेतले माजी विरोधी पक्षनेते आहेत। काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निकटवर्ती अशीही त्यांची ओळख आहे। मातोश्रीवर जाऊन आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश केला। संजय निरुपम हुकुमशाही करतात। पक्षात मराठी माणसावर अन्याय होत असल्यामुळे काँग्रेस सोडत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। संजय निरुपम यांची हुकुमशाही आणि दादागिरी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की ते मराठी माणसावरती पण अत्याचार करत आहे आणि मराठी माणसाला पण कुठे मुंबई काँग्रेसमध्ये आणि संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली कुठेही मराठी माणसाला न्याय भेटत नाही। त्याच्यामुळे एक कुठे ना कुठे काहीतरी केलं पाहिजे आणि माझ्या मनामध्ये अत्यंत आदर बाळासाहेब ठाकरे यांचा होता, त्यांचे विचार माझ्या प्रेरित होते। 31 जानेवारीला मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं, कोपडीमध्ये झालेल्या बलात्कारामधील आरोपींना फाशी द्यावी, अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल व्हावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागण्या घेऊन हे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। दादर इथल्या शिवाजी मंदिर इथं या चक्काजाम आंदोलनाच्या तयारीची बैठक पार पडली। त्यावेळी मुंबईमध्ये हे चक्काजाम आंदोलन कसं यशस्वी करण्यात येईल याबद्दल रणनीती आखण्यात आली। राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात होता असं विधान केल्यानंतर संघाच्या कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी राहुल गांधी भिवंडी कोर्टात हजर राहणार आहेत। या प्रकरणी दोषारोप निश्चिती होणार आहे, त्यामुळे राहुल गांधी भिवंडीत हजर राहणार आहेत। या प्रकरणी राहुल गांधींना भिवंडी कोर्टानं जामीन मंजूर केला होता। 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राहुल गांधींनी भिवंडीतील प्रचारसभेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। पुणे शहर भाजपनं एक प्रदर्शन भरवलेलं आहे। निष्क्रियतेची 10 वर्ष असं या प्रदर्शनाचं नाव आहे। वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणं या प्रदर्शनामध्ये लावण्यात आली आहेत। राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पुणे महापालिकेतील 10 वर्षांच्या कारभारावर टीका करणाऱ्या बातम्या या प्रदर्शनामध्ये लावण्यात आल्या आहेत। कचरा, पाणी, रस्ते, वाहतूक, आरोग्य सुविधा अशा नागरी सुविधांवर आलेल्या बातम्या या प्रदर्शनामध्ये आहेत। कॉमन मॅनच्या वेशातील सामान्य माणसाच्या हस्ते काळी फीत कापून या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। पालकमंत्री गिरीश बापट आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले यावेळी उपस्थित होते।
शिवसेना भाजप युती तुटल्याचे पडसाद नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीवरही पाहायला मिळत आहेत। नाशिक पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचे जावई डॉक्टर प्रशांत पाटील यांना शिवसेनेचा पाठिंबा मिळणं कठीण झालेलं आहे। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप अडवा भाजप बडवा अशी भूमिका घेत भाजपला उत्तर महाराष्ट्रात अडचणीत आणलेलं आहे। शिवसेनेनं नाशिकमध्ये भाजपला खिंडीत पकडल्यानं केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री भामरे यांची अडचण झालेली आहे। शिक्षण क्षेत्रात शिक्षणाचा विचार झाला पाहिजे। गाणारांच्या रूपात चांगला उमेदवार मिळालेला आहे आणि यावेळीही गाणार प्रचंड बहुमताने विजय होणार असल्याचा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे। 3 फेब्रुवारीला होऊ घातलेल्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचार सभेवेळी ते बोलत होते। गाणार यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा असल्यानं या निवडणुकीमध्ये फारशी चुरस नसल्याचं केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले। शिक्षकांचा अधिकार आणि न्यायासाठी गाणार हे सर्वोत्तम उमेदवार आहेत, त्यामुळे गाणार यांना बहुमताने विजयी करण्याचं आवाहन नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं। हिंजवडीमध्ये अभियंता युवतीचा खून झाल्याची घटना काल सायंकाळी 5 वाजता घडलेली आहे। इन्फोसिस कंपनीमध्ये ही युवती कामाला होती। फेज 2 ही हिंजेवाडीमध्ये ही कंपनी असून कंपनीमध्ये तिचा मृतदेह आढळला आहे। सदर युवतीचे नाव रसिला राजू ओपीएस असून ती मूळची केरळची आहे। रसिलाचा कम्प्युटरच्या वायरनं गळा आवळून खून करण्यात आलाय। इन्फोसिस कंपनीच्या 9व्या मजल्यातील मीटिंग रूममध्ये ही घटना घडली आहे। दरम्यान या हत्येप्रकरणी कार्यालयाच्या सुरक्षा रक्षकाला मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं आहे। एकीकडे देशात अनेक राज्यात पारंपरिक खेळांवर घातलेली बंदी उठवण्याची मागणी होत असताना दुसरीकडे नागपुरात रेड्यांच्या झुंजीचे प्रकार सातत्याने होताना दिसत आहेत। डिसेंबर महिन्यात शहराच्या कालकुही गावात झालेली रेड्यांची झुंज गाजली असताना 26 जानेवारीला लोणार पेवठा कन्हान भागात रेड्यांच्या झुंजीचं आयोजन करण्यात आलं होतं। या झुंजीवर हजारोंचा सट्टा लावण्याचीही सूत्रांची माहिती आहे। या झुंजीवर बंदी असतानाही ग्रामीण भागात सर्रासपणे याचं आयोजन केलं जातं, पण पोलिसांचं मात्र त्याकडे लक्ष नाही। एकीकडे युतीतील शिवसेना भाजप एकमेकांविरुद्ध आग ओकत असताना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस या पक्षांकडून तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये बारामतीमध्ये बैठक पार पडली। भाजपनं सरकार टिकवण्यासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणं मान्य नसून तसं झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना वेगळी भूमिका घेईल असंही शेट्टी यांनी म्हटलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस हा असा पक्ष आहे की जो सत्तेशिवाय अस्वस्थ असतो आणि त्या पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा प्रचंड अस्वस्थ असतात, सत्तेसाठी अस्वस्थलेले असतात। परंतु माझं असं स्पष्ट मत आहे की राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भारतीय जनता पक्षानं सरकार जरी शिवसेनेनं विरोध केला तरीसुद्धा त्यांचा पाठिंबा घेण्याच्या भानगडीत सरकारनं पडू नये। मनसेने केलेल्या नाशिकच्या विकासाची भुरळ उद्योगपती रतन टाटांनाही पडली आहे। सोमवारी सकाळी रतन टाटा स्वतः हा विकास पाहण्यासाठी येत आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा दौरा पार पडणार आहे। शहरात उभारलेल्या बॉटनिकल गार्डनला टाटांनी CSR फंडातून भरघोस आर्थिक सहाय्य केले आहे। मनसेचे हे पाऊल म्हणजे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विकासाच्या राजकीय पर्यटनातून आपलं काम अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे। माजी राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या डेल्टा 15 या पुस्तकाचं प्रकाशन प्रसिद्ध उद्योगपती विठ्ठल कामत यांनी केलं। दादरच्या सावरकर सभागृह इथं हा कार्यक्रम पार पडला। सर्वसामान्य माणसातील असामान्य माणुसकी, दातृत्व, दुसऱ्यांच्या व्यथा वेदना समस्या समजून घेण्याची वृत्ती याचं संवेदनशीलपणे चित्रण करणाऱ्या ललित लेखांचा प्रेरक संग्रह म्हणजे डेल्टा 15 हे पुस्तक आहे। बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी यासाठी तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रातील जनता आता रस्त्यावर उतरू लागली आहे। त्याचाच एक भाग म्हणून मंचर इथं पुणे-नाशिक महामार्गावर शेतकऱ्यांनी आणि बैलगाडा संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केलं। विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये छोटा पुढारी घनश्याम दरोडे, दिलीप वळसे पाटील, शिवाजी आढळराव पाटील यांच्यासह सर्वच राजकीय नेते सहभागी झाले होते। राज्य सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। बेळगावात 17 फेब्रुवारीला सकल मराठा समाजाच्या वतीनं काढण्यात येणाऱ्या मराठा आणि मराठी क्रांती मोर्चासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। शनिवारी शिवाजी उद्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करून पत्रक वितरण करण्याची मोहीम सुरू झाली। बेळगावातील वडगाव, खासगाव आणि शहापूर भागात युवक मंडळ, युवा कार्यकर्ते, महिला मंडळ, युवा कार्यकर्त्यांना मराठा क्रांती मोर्चा जनजागृती करण्यात आली।
खासगी संस्थांमार्फत होत असलेल्या अवास्तव एलबीटी वसुली थांबवावी यासाठी परभणीतल्या व्यापाऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे. प्रजासत्ताक दिनापासून हे आंदोलन करण्यात आलं. शिवसेनेनंही आता यात उडी घेतली आहे. आयुक्तांच्या केबिनसह पालिकांच्या प्रवेशद्वाराची तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत विविध कलमान्वये 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेनंतर तिसऱ्या दिवशीही व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत. सहकार मंच राज्यस्तरीय लावणी स्पर्धेला सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथं सुरुवात झाली. 2 दिवस चालणाऱ्या लावणी स्पर्धेत राज्यभरातील 18 लावणी संघांनी सहभाग घेतलाय. व्यावसायिक आणि हौशी अशा दोन्ही प्रकारातील कलाकारांनी हा सहभाग नोंदवला आहे. पारंपरिक लावणीनंतर आता नवीन पद्धतीच्या मनोरंजनात्मक आणि समोज प्रबोधन लावण्यांचा काळ सध्या बहरतो आहे. प्रेक्षकांनीही अकलूजच्या लावण्यांना प्रतिसाद दिलाय. या लावणी स्पर्धेचे यंदाचे हे 25वे वर्ष आहे. आर्ट सर्कल आयोजित रत्नागिरीमध्ये सध्या ऐतिहासिक थिबा राजवाड्यावर संगीत कला महोत्सव सुरू आहे. महोत्सवाचा दुसरा दिवस गाजवला तो बेगम परवीन सुलताना यांच्या गायनानं. बेगम परवीन सुलताना यांचं गायन ऐकण्याची आणि अनुभवण्याची संधी यावेळी रत्नागिरीकरांना मिळाली. परभणीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यानं 7 जणांना चाकूनं वार करून जखमी केलाय. परभणी शहरातील धनुबाई प्लॉट परिसरात ही घटना घडलेली आहे. अंजय्या असय्या रासकटला असे या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. रासकटला सध्या परभणीच्या पोलीस मुख्यालयात रुजू आहे. भाऊबंदकीच्या रोजच्या वादातून ही घटना घडलेली आहे. या घटनेमध्ये 7 जण जखमी असून यात 5 पुरुषांचा आणि 2 महिलांचा समावेश आहे. या सर्व जखमींना परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.